नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच असेल. आज आपण अशा प्रकारे उकळत्या पाण्यामध्ये हे गोळे सोडून एक अशी रेसिपी बनवणार आहोत जी तुम्हाला बघितल्यानंतर तुम्ही 100% करणार ही माझी गॅरंटी आहे. आणि ही रेसिपी अगदी सोपी आणि झटपट आणि पटकन होणारी आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर थेट मग रेसिपीकडे वळूया. ह्या रेसिपीची पूर्वतयारी करण्यासाठी येथे मी आलं, लसूण आणि मिरची हे सर्व सोलून घेतलेले आहे. तसेच मिरची कापून घेतलेली आहे. आता हे आपण चॉपिंग कटरमधून बारीक असं चॉप करून घेणार आहोत. आपल्याला पाहिजे असेल तर आपण सुरीने सुद्धा चॉप करू शकतो जर तुमच्याकडे चॉपिंग कटर नसेल तर. पण अशा प्रकारे या चॉपिंग कटरमध्ये जर तुम्ही केलं ना तर अगदी बारीक सगळं चॉप होऊन येतं. आणि हे कटर तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल तर याची किंमत फक्त 150 ते 200 रुपयापर्यंत आहे. तर याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. अशाच प्रकारे आपण शिमला मिरचीसुद्धा बारीक चॉप करून घेतलेली आहे. एक गाजर मी सोलून घेतलेलं ते सुद्धा आपल्याला चॉपिंग कटरमधून बारीक असं चॉप करून घ्यायचं. तर ते सुद्धा आपलं बारीक चॉप करून झालेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी मी रेड कॅबेज घेतलेली आहे. ते सुद्धा आपल्याला चॉपिंग कटरमधून बारीक चॉप करून घ्यायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी साधी कोबीसुद्धा वापरू शकता. हे कॅबेज आपल्या शेतातलंच असल्यामुळे मी येथे ह्या कॅबेजचा वापर केलेला आहे. तर या ठिकाणी आपली कोबीसुद्धा बारीक अशी चॉप करून झालेली आहे. यानंतर आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे. तो सुद्धा अशाच प्रकारे चॉपिंग कटरमधून बारीक चॉप करून घ्यायचा आहे. आपलं सर्व साहित्य चॉपिंग कटरमधून बारीक असं चॉप करून झालेलं आहे. ते सगळं आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया. त्यानंतर मी येथे 200 ग्रॅम एवढं पनीर घेतलेलं आहे. आता हे पनीर आपल्याला बारीक किसून घ्यायचं आहे. तर आपण हे किसणीवर बारीक असं किसून घेऊया. आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला पनीर हे बाइंडिंगसाठी खूप उपयोगी आहे. त्यासाठी आपण 200 ग्रॅम एवढं पनीर येथे घेतलेलं आहे. वाव, दिसायला सगळ्या भाज्या चॉप केल्यानंतर खूप छान दिसत आहेत. आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायच्या आहेत. तर आपण सर्व भाज्या एका बाउलमध्ये काढून घेऊया. ही सर्व तयारी बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच गेस केलं असेल की आज आपण येथे काय बनवणार आहोत. ॲक्च्युली ही चायनीजची तर डिश आहेच, फक्त थोड्या वेगळ्या प्रकारे आपण बनवणार आहोत. आता ही जी मी स्टेप करते ना ही खूप इम्पॉर्टंट आहे. ही जर स्टेप आपण केली नाही ना तर आपली रेसिपी 99% बिघडण्याची शक्यता असते. ही सर्व भाजी आपल्याला जेवढी कुस्करून घेता येईल तेवढी हाताच्या साहाय्याने व्यवस्थित अशी कुस्करून घ्यायची आहे. आणि त्यातलं जे पाणी आहे ते संपूर्णपणे गाळून घ्यायचं आहे. म्हणजेच 2 हातामध्ये घेऊन व्यवस्थित असं पाणी पिळून काढून घ्यायचं आहे. तर मी अजूनपर्यंत तुम्हाला या रेसिपीचे नाव सांगितले नव्हते. तर आज आपण येथे ट्रेंडिंग मोमोज किंवा त्याला लेझी मोमोजसुद्धा बोलतात. त्याचं कारण असं की आपण या ठिकाणी मैदा अजिबात मळणार नाही आहोत. त्यामुळे याला लेझी मोमोज असे बोलतात. काही वेळेस असं होतं की ही स्टेप न केल्यामुळे आपले मोमोज हे फेल जातात. पुढे तुम्हाला समजेलच जर असं नाही केलं तर मग काय होणार आहे. नक्कीच पुढे बघा. सर्व भाज्यांमधील पाणी आपण या ठिकाणी पिळून घेतलेलं आहे. आता आपल्याला पुढे एक स्टेप करायची आहे. सर्व भाजी व्यवस्थित अशी कोरडी झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. गॅसवर पॅन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे. 3 ते 4 पळ्या मी येथे तेल घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आलं, लसूण, मिरची जी आपण बारीक चॉप करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि ह्या वेळेला आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे. आणि ज्याप्रमाणे आपण चायनीज करताना पॅन हलवतो त्याप्रमाणे टॉस करून घ्यायचं आहे किंवा हलवून घ्यायचं आहे. सगळा फ्लेवर तेलामध्ये उतरल्यानंतर आपण ड्राय करून घेतलेली सर्व भाजी आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि ह्यानंतर फ्लेम ही आपल्याला मीडियम अशी ठेवायची आहे. तसेच चायनीज रेसिपीच्या सर्व भाज्या आहेत त्या आपण जास्त शिजवत नाहीत. अगदी 1 ते 2 मिनटं आपल्याला ही तेलावर भाजी व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे. म्हणजेच भाजी आपल्याला थोडीशी कचवट अशी ठेवायची आहे. मध्ये मध्ये पॅन टॉस किंवा हलवून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी सर्व भाजी छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. म्हणजेच काय, परतवून घ्यायची आहे. तोपर्यंत तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे असेच स्वादिष्ट, खमंग आणि नवीन नवीन पदार्थ तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. या ठिकाणी 2 मिनटं झालेली आहे आणि आपली भाजी छान व्यवस्थित अशी परतवून सुद्धा झालेली आहे. आता आपण किसून घेतलेलं जे 200 ग्रॅम पनीर आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. सर्व पनीर घातल्यानंतर आपल्याला यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स घालून घ्यायचे आहेत. तर ते आपण घालून घेऊया. मी येथे सोया सॉस घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये व्हाईट व्हिनेगर घालून घेणार आहोत. तर ते सुद्धा घालून घेतलेलं आहे. तसेच अर्धा चमचा ब्लॅक पेपर घालून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी मी येथे घरगुती केलेला जो टोमॅटो केचप आहे तो यामध्ये 1 ते 1.5 चमचा घातलेला आहे. आणि चवीपुरतं थोडं मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे.
हे सर्व पदार्थ एकत्रित एकजीव होईपर्यंत आपल्याला पॅनमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यामुळे आपलं जे बाइंडिंग होणार आहे ते एकदम व्यवस्थित होणार आहे. त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं परतवून म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे. या रेसिपीसाठी आपल्याला पनीर हे जास्त अमाऊंटमध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की त्यामुळे आपले जे बॉल्स आहेत ते व्यवस्थित आवळले जातील, म्हणजेच व्यवस्थित वळले जातील. ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे सगळं बॅटर थंड होऊन द्यायचं आहे. बॅटर व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपल्याला बॉल्स वळून घ्यायला सुरुवात करायची आहे. तर हे बॉल्स आपण व्यवस्थित असे हाताने अलगद असे वळून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपला पहिला बॉल तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण सगळे बॉल्स तयार करून घेणार आहोत. तर या ठिकाणी सर्व बॉल व्यवस्थित असे वळून झालेले आहेत. आता आपल्याला एक थोडीशी पूर्वतयारी करून घ्यायची आहे. आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला ही कढई आणि जर हा ग्लास जार ऑनलाईन मागवायची असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या ठिकाणी पाणी गरम होईपर्यंत आपल्याला एक प्रोसेस करून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे मी मगाशी बोलली की आपल्याला या ठिकाणी पीठ वगैरे म्हणजे मैदा मळायची गरज नाही आहे, तर आपण मैद्याची कोटिंग या बॉल्सला करणार आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये बर्फाचे खडे घातलेले आहेत आणि एक झारा ठेवलेला आहे. तसेच दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला मैदा घ्यायचा आहे. मैदा हा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये घ्यायचा आहे, म्हणजे काय आहेत हे सगळे बॉल त्यामध्ये डीप झाले पाहिजेत. आता आपण हा जो तयार करून घेतलेला जो बॉल आहे तो आपल्याला या झाऱ्यावर ठेवून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळे बॉल्स मैद्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत. मगाशी मी तुम्हाला बोललेली जर भाजीतलं पाणी नीट नाही काढलं तर मग आपले बॉल्स नीट बनणार नाहीत. त्यामुळे आपल्याला त्या स्टेजला भाजीतलं सगळं पाणी व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. आता आपले हे चारही बॉल झालेले आहेत तयार. आता हा झारा आपल्याला या बर्फाच्या पाण्यामध्ये डीप करून घ्यायचा आहे. या स्टेजला प्रॉब्लेम असा होतो की आपलं जर व्यवस्थित पाणी निघालं नसेल भाज्यांमधलं तर हे बॉल्स आहेत ते या पाण्यामध्ये विरघळले जातात. आता ही मैदा घोळवून घ्यायची जी स्टेप आहे ती आपल्याला 3 वेळा करून घ्यायची आहे. म्हणजे काय आहे, त्यामुळे आपल्या ह्या ज्या मोमोजला आहेत व्यवस्थित कोटिंग होईल. त्यामुळे आपण ही स्टेज 3 वेळा फॉलो करणार आहोत. दुसऱ्या वेळेला ही स्टेज झालेली आहे. आता हे गोळे आपल्याला पुन्हा या झाऱ्यामध्ये ठेवायचे आहेत आणि ह्या पाण्यामध्ये म्हणजे थंड पाण्यामध्ये डीप करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपली दुसरी स्टेप झालेली आहे. आता पुन्हा आपल्याला या मैद्यामध्ये हे बॉल्स आहेत ते घोळवून घ्यायचे आहेत आणि ही स्टेप आपल्याला काळजीपूर्वक करून घ्यायची आहे. त्यामुळे आपले बॉल्स अजिबात ब्रेक होणार नाही आणि त्याचं कोटिंगसुद्धा एकदम व्यवस्थित होईल. तयार झालेले सर्व बॉल्स आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि ज्याप्रमाणे आपण हे बॉल्स करून घेतले त्याचप्रमाणे आपल्याला पुढचे बॉल्ससुद्धा तयार करून घ्यायचे आहेत. सेम आपण पहिले ज्याप्रमाणे बॉल्स तयार करून घेतले त्याचप्रमाणे आपल्याला सर्व बॉल्स हे मैद्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. म्हणजेच हीच स्टेप आपल्याला 3 वेळा फॉलो करायची आहे. या ठिकाणी सर्व बॉल्स रेडी झाले आहेत आणि गॅसवर ठेवलेल्या पाण्याला उकळसुद्धा खूप छान आलेला आहे. या स्टेजला आपण तयार करून घेतलेले जे बॉल्स आहेत म्हणजेच मोमोज आहेत ते यामध्ये सोडायचे आहेत. सर्व बॉल्स आपण अलगदपणे या उकळत्या पाण्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत, म्हणजेच घालून घ्यायचे आहेत. सर्व तयार केलेले मोमोज या पाण्यामध्ये सोडल्यानंतर आपल्याला या पाण्याला छान अशी उकळ येऊन द्यायची आहे आणि उकळ आल्यानंतर फक्त 1 ते 2 मिनटं हे थोडे सेट झाल्यानंतर आपल्याला हे बॉल्स थोडे हलवून घ्यायचे आहेत. म्हणजेच काय, कढई थोडीशी हलवून घ्यायची आहे, नाहीतर काय होईल हे जे बॉल्स आहेत ना खाली कढईला चिटकले जातील यासाठी. त्यामुळे हे लक्षात ठेवायचे की आपल्याला बॉल्स थोडेसे हलवून घ्यायचे आहेत. आता यानंतर या स्टेजला पाण्याला छान अशी उकळ येऊन द्यायची आहे. तर हळूहळू पाण्याला उकळ यायला सुरुवात झालेली आहे आणि उकळ आल्यानंतर ह्याची एक साईड ही आतली व्यवस्थित अशी शिजली जाते आणि आता आपल्याला हे झाराच्या साह्याने थोडे पलटून घ्यायचे आहेत. तर आपण झाराच्या साह्याने हे हलगत असे पलटून घेऊया. बघितलं ना, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सगळ्या इन्स्ट्रक्शन जर फॉलो केलात ना तर अजिबात हे आपले लेझी मोमोज फेल जाणार नाहीत. अगदी झाराच्या साह्याने पटकन हे बॉल्स आहेत ते पलटले जात आहेत. एकदा पलटल्यानंतर पुन्हा 2 मिनटं छान असं उकळ आल्यानंतर सगळ्या बाजूंनी हे बॉल्स छान असे शिजले जातील. त्यामुळे 2-2 मिनिटांनी हे सगळे बॉल्स आहेत ते आपल्याला पलटून घ्यायचे आहेत. एकदा बॉल व्यवस्थित सेट झाल्यानंतर झारा लागल्यानंतर आपल्याला अजिबात तुटण्याचं येथे काही टेन्शन येणार नाही. एक 10 मिनटं छान उकळ आल्यानंतर आपल्याला हे बॉल्स काढून घ्यायचे आहेत आणि काढून झाल्यानंतर ते थंड होईपर्यंत आपल्याला सेट होऊन द्यायचे आहेत. तर या ठिकाणी बॉल थंड झाल्यानंतरच आपल्याला हात लावायचा आहे, नाहीतर मग ते चिकटतील आपल्या हाताला. बॉल्स थंड झाल्यानंतर मी या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला यावर शेजवान चटणी घालून घ्यायची आहे. या शेजवान चटणीचा व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड केला आहे आणि ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सर्व बॉल्सवर आपण शेजवान चटणी घालून घेतलेली आहे.
वाव, दिसायला तर एकदम भारी दिसतात आणि चवीला तर एक नंबरच. खरंच खूपच छान याची चव लागते. तर नक्कीच झटपट आणि पटकन होणारे हे लेझी मोमोज तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्कीच ट्राय करून बघा. अगदी झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे, शिवाय अजिबात वेळ सुद्धा लागत नाही. फक्त स्टेप फॉलो करताना आपल्याला काळजीपूर्वक फॉलो करायचे आहेत, म्हणजे त्यामुळे आपले मोमोज हे बिघडणार नाहीत. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.